ला वाईट वाटेल, बाबा तर चिडतील माझ्यावर, कारण त्यांचं या गोष्टीची इमोशनल कनेक्शन आहे. पण मी तरी काय करू, माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. नंदिनीचा आनंद परत मिळवण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. तर आता इथे हॉलमध्ये नंदिनी आपली भाज्या साफ करत बसलेली असते. तेवढ्यातच काव्या तिकडे तनतन करत येते आणि एकदम येऊन सोफ्यावरती दणकन बसते आणि सरळ भाज्या रागारागात निवडायला सुरुवात करते. आता नंदिनी तिच्याकडे पाहते. काव्या आपली रागारागाने भाज्या निवडायचं सोडून खोडत असते. आता नंदिनी जरा हसतेच आणि विचारते, अगं काव्या. पण काव्याचं मात्र काहीच लक्ष नसतं. ती अगदीच रागाने लालबुंद झालेली असते. आता नंदिनी पुन्हा तिला विचारते, काव्या, भाजी खोडायची असते, चिरडायची नसते. तेव्हा आता काव्या वैतागूनच नंदिनीला विचारते, काय म्हणालीस नंदिनी? पुन्हा तिला अगदी प्रेमाने सांगते, अगं भाजी खुडायची असते, चिरडायची नसते. काय झालंय, तिच्या विचारीचा काय दोष या सगळ्यात? मग मात्र काव्या हातातली भाजी खाली ठेवते आणि म्हणते, सॉरी. आता नंदिनी अगदी प्रेमाने काव्याला विचारते, काय झालंय? पार्थाने तुझ्यात वादाची ठेणगी पडली की अगदी भडका उडालाय? तेव्हा आता काव्या एकदम रागाने लालबुंद होत म्हणते, भडका नाही, जाळ पेटणारे जाळ. आणि मग एकदम दात खाते. म्हणते, एक दिवस अक्षरशः कानाखाली जाळ काढणार आहे मी त्या रम्याच्या. नंदिनी आता हसतच तिला म्हणते, रम्याच्या? अगं मी तर तुझ्या आणि पार्थबद्दल बोलतीये. मग इथे रम्याचा काय संबंध आता? लगेच काव्या नंदिनीकडे बघत म्हणते, एक्झॅक्टली काही संबंध नाहीये ना, पण त्या रम्याला सवयच आहे आमच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची. सतत जिथे तिथे नाक खुपसत असते. गरजच काय म्हणते मी. अगं आमचं आयुष्य ते ती करते ते सिनेमन कॉफी नाहीये. आता काव्याला इतकं चिडलेलं पाहून नंदिनी हसतच तिला म्हणते, बाप रे, ज्वालामुखीच पेटलाय म्हणजे. माहोल गरम आहे आणि त्याचं कारण रम्या. आता काव्या चिडूनच म्हणते, होय, अशी डोक्यात गेली ना ती माझ्या. म्हणजे तिने पार्थसाठी जी कॉफी आणली होती ना, तीच कॉफी तिच्या डोक्यात फेकून माराविषयी वाटली मला. आता नंदिनी तिला शांत करत म्हणते, अगं एक मिनिट, रम्या जरी पार्थसाठी कॉफी घेऊन गेली तरी सुद्धा पार्थ ती कॉफी प्यायले का? मग मात्र काव्या जरा शांत होते आणि हलकेच विचार करत म्हणते, नाही, त्यांनी तर ढुंकून पण बघितलं नसणार त्या कॉफीकडे. आणि पुढे कौतुकानेच म्हणते, म्हणून तर तिळपापड झाला ना त्या रम्याचा. मग आता नंदिनी खूप छान समजावत म्हणते, मग एक गोष्ट तुझ्या लक्षात आली का? पार्थने रम्यावर कॉफी फेकली नाही, पण त्यांच्या मनातला राग तिच्यापर्यंत पोहोचला. समजलं का तुला आता? काव्या चांगलीच विचारत पडते आणि मग लगेच म्हणते, हो ग ताई, म्हणजे रम्याला तिची जागा दाखवून देण्यासाठी पार्थ देशमुखांनी सॉलिड शक्कल लढवली. आता नंदिनी म्हणते, एक्झॅक्टली. मग हे शिक ना तू पार्थ